मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे। राज्यामध्ये सध्या महत्त्वाची एक योजना आणि या योजनेचे वारे सध्या वाहत आहेत, ती म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। दुसरीकडे ही योजना आल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये त्याचे पडसाद वेगवेगळ्या पद्धतीने उमटत होते। मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली तर लाडका भाऊ योजना सुद्धा आणावा आणि ही योजना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस या युती सरकारने आणलेली आहे। राज्यभरामध्ये अर्ज करण्यासाठी सध्या झुंबड उडालेली आपल्याला बघायला मिळत आहे। तर आता माझा लाडका भाऊ योजना, लाडक्या भावांसाठीही आता योजना आली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्या लाडक्या भावांना किती रुपये मिळणार आहेत ते आपण बघणार आहोत। त्याचबरोबर कोण याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि अर्ज कुठे करायचा आहे ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 6000 रुपये, ITI किंवा इतर काही डिप्लोमा केला असेल अशा विद्यार्थ्यांना महिन्याला 8000 रुपये आणि ज्यांनी डिग्री घेतलेली आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा लाडक्या भावांना 10,000 रुपयाचं विद्यावेतन देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई यांची पूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे। मुख्यमंत्री म्हणाले, राज्यभरातील माझ्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये दरमहा जमा होतील। तर काही लोक म्हणाले, लाडक्या बहिणीचं झालं, आमच्या लाडक्या भावांचं काय? आणि त्यांच्यासाठीच ही योजना आणलेली आहे। त्याला अप्रेंटिस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे। त्या कंपनीत तो प्रशिक्षण होईल। अप्रेंटिसचे पैसे सरकार भरणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच अशी ही योजना सुरू होणार आहे। म्हणजेच आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये प्रशिक्षण घेण्याचा जो काही खर्च आहे तो याच्या माध्यमातून आपल्या भावांना दिला जाणार आहे, जेणेकरून मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेमध्ये अप्रेंटिस कंपनीमध्ये प्रशिक्षण घेईल आणि तो आपल्या पायावरती उभा राहण्यासाठी त्या कंपनीमध्येच किंवा इतर कंपनीमध्ये त्याला नोकरीची संधी मिळेल। या योजनेच्या अंतर्गत जो त्याच्यामध्ये पात्र आहेत त्यांना हे पैसे विद्यावेतनच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। बँक खात्यात पैसे येणार नाहीत याचीही काळजी आपण घेतली पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आणि फॉर्म कसा भरायचा, काय काय कागदपत्र लागतील ते घेणार आहोत। लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावांसाठी ही योजना कितपत आता ही फायद्याची ठरते ते बघावं लागेल, कारण की विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत। नंतर ही योजना बारगळली जाते की काय अशी पण शंका आहे। मात्र बहिणीबरोबर भावांनाही आता पैसे मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। अशा ताज्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।